रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर देशभरात जल्लोष सुरू होता। मात्र सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये राडा झाला। सामन्यानंतर एका परप्रांतीय मुस्लिम कुटुंबानं भारत विरोधी घोषणा दिल्या। इतकंच नव्हे तर जाब विचारण्यासाठी गेलेल्या स्थानिकांना शिवीगाळही केली। पण यानंतर भंगार व्यावसायिक असलेल्या परप्रांतीयावर तातडीनं कारवाई करण्यात आली। नेमका प्रकार घडला तरी काय पाहूया। छत्रपतींच्या मालवणात देशद्रोह्यांचा मुक्काम। भारत पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणा। मुस्लिम भंगार व्यावसायिकांना स्थानिकांचा चोप। चॅम्पियन्स ट्रॉफीत रविवारी भारतानं पाकिस्तानला लोळवलं, पण याच सामन्यादरम्यान सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये मात्र घरचे भेदी समोर आले। भारताचा विजय काही जणांच्या पचनी पडला नाही आणि त्यांनी भारत विरोधी घोषणा द्यायला सुरुवात केली। नेमकं काय घडलं तुम्हीच ऐका। सर्वांना एकत्र करून आम्ही त्यांना जाब विचारायला गेलो। जाब विचारायला गेल्या त्याच्या घरी गेल्या त्याच्या बाय म्हणजे तिथे कोण स्त्री होती, त्याला एवढा माज होता की तिकडे गेल्यावरती पुन्हा आपल्या हिंदू आपल्या याला भारताला आपल्या हिंदुस्थानला शिव्या द्यायला लागली। एकदम एवढ्या घाणेरड्या की आमच्या तोंडात पण तो शब्द येऊ शकत नाही। एवढ्या विचित्र भाषेत एवढ्या विचित्र त्यांनी सह्या द्यायला लागली, शिव्या द्यायला लागली। आमच्या मताप्रमाणे ते आपले भारतीय किंवा हिंदुस्थानी माणसं असू शकत नाही जी हिंदुस्थानला आपल्या भारताला शिव्या देत होती, म्हणून आम्ही त्यांना चांगला प्रसाद दिला। 10-12 वर्षांपूर्वी मालवणच्या देऊळवाडा भागात हे भंगार व्यावसायिक मुस्लिम कुटुंब स्थायिक झालं होतं। रविवारी याच कुटुंबातल्या तिघांनी देशाला उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केली आणि देशविरोधी घोषणा दिल्या। या घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच मालवणकर प्रचंड संतापले। सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आणि स्थानिकांनी विराट मोर्चा काढला आणि त्या मुस्लिम कुटुंबावर कारवाईची मागणी केली। हे मुसलमान जे आहेत हे 3 भाऊ आहेत। कुठून आले, काय आले, 10 वर्ष 12 वर्षापूर्वी आले। अरे पण बाबा तू मालवणात कसा आला, याचं काय उत्तर अजूनपर्यंत सापडत नाहीये। ते येईल चौकशीमध्ये काही ना काहीतरी बाहेर। पण 3 भावंड आहेत। तुम्हाला आधार कार्ड कोणी दिले, कुठल्या ॲड्रेसच्या जीवावर मिळाले, कुठल्या डॉक्युमेंटच्या जीवावर तुम्ही राहताय। मालवण नगरपालिकेनेही तातडीनं कारवाई करत या भंगार व्यावसायिकाच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवला। आता या सगळ्या प्रकरणात गंभीर बाब ही की या सगळ्यांकडे स्थानिक पत्त्यावरची आधार कार्ड कशी आली। या संदर्भात स्थानिकांनी मात्र गंभीर आरोप केले। त्यांना राजकीय आपली मतपेटी वाढवण्यासाठी राजकीय लोकांनी हे सगळं केलेलं आहे। राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी ह्यांना देतात, पण त्याच्यासाठी आमच्यासारख्या सामान्य हिंदू माणसाला या गोष्टीचा भरपूर त्रास होतोय। पण आम्ही ह्याच्यानंतर राजकीय माणसांना पण काय कोणालाच त्यांचं आधार कार्ड काय करा आम्ही करायला देणार नाही। ह्याच्यानंतर तुम्हाला एकही परप्रांतीय म्हणजे परदेशातला तो चुकी भारताविरोधी काम करणारा माणूस याच्यानंतर दिसला माणूस त्याला यथेच्छ प्रसाद दिला जाईल, त्याच्यानंतर आम्ही त्याला स्वाधीन करू पोलिसांच्या। दुसरीकडे माजी खासदार विनायक राऊतांनी या प्रकरणावरून थेट गुप्तचर यंत्रणेला सवाल केला। मालवण सारख्या एका छोट्या शहरामध्ये पाकिस्तानी लोक येतात आणि तिथे बसून व्यवसाय करतात, हे निषेधार्थ आहेच। आणि मालवणमध्ये राहून पाकिस्तान जिंदाबाद करणाऱ्यासारखी जी कीड आहे देशद्रोह्यांची, ही ठेचून काढलीच पाहिजे। पण माझा प्रश्न असा आहे की त्या पाकिस्तान्यांना तिथे आधार कोणी दिला, त्यांना व्यवसायाला प्रोत्साहन कोणी दिलं, व्यवसायाला संरक्षण कोणी दिलं। आणि जर पाकिस्तानी लोक मालवणसारख्या छोट्या शहरामध्ये येत असतील तर महाराष्ट्राची गृह विभाग हा झोपला होता का? सध्या राज्यभरात मालवणमधलं हे प्रकरण गाजतंय। कोकणात याआधी अनेक बांगलादेशी घुसखोर आढळले होते, त्यात आता असे पाकिस्तान धार्जिणे लोकही राहत असतील तर ही बाब गंभीर आहे। सिंधुदुर्गहून सदाशिव लाडसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।